सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील सत्यलक्ष्मी गोल्ड मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते आणि भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी निवडणूक प्रमुख माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, भूपती कमटम, राज महेंद्रम कमटम, शंकर चौगुले, यादगिरी बोम्मा, दिलीप शिंदे, पांडुरंग मुदगल, महेश अलकुंटे, गंगाधर गुल्लापल्ली, अंजली वलसा, सदानंद कुंडेटी, व्यंकटेश क्यामा, सुहास मुदगल, वंदना भिसे, महादेवी अलकुंटे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे उमेदवार सत्यनारायण गुरम, विजय चिप्पा, श्रीमती सुनीता कामाठी, अंबिका चौगुले यांचीही प्रमुख उपस्थिती होती। आमदार देवेंद्र कोठे यांनी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की प्रभाग 13च्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, याची मी स्वतः ग्वाही देतो। औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, यंत्रमाग उद्योग, IT पार्क आणि बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी भाजपच सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं। कमळाला मत म्हणजे विकासाला मत असून विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यालय उद्घाटनाप्रसंगी प्रभाग 13 मधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली, निधी वाचून आपलं एकही काम सिद्ध करणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आपल्या माध्यमातून देतो। या प्रभागातील चारही उमेदवारांना तुम्हाला निवडून आणायचं आहे। कैलासवासी कृष्ण आणि दुसरा काका असतील, कैलासवासी धर्मवीर सुनील भाऊ कामाठी यांना मतरूपी आशीर्वाद देऊन आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचंय। कालच्या निवडणुकीला आपण गाफील राहिलो, आपले 4 पैकी 3 आले आणि एक दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक आला आणि मग त्यानंतर रोज नागरिकांना अडचणी यायच्या की ह्या तासात हा माझा भाग नाही, हा परिसर माझा नाही किंवा अमुक मत मला पडले नाही। परंतु मी नागरिकांना विनंती करेल की तुम्ही व्यक्ती बघू नका, तुम्ही कमळ बघून मतदान करा। पेटीच्या ज्यावेळेस पेटीचे उघडले जातील, भारतीय जनता पार्टीचा लीड जितक्या ताकदीने दिसेल तितक्याच ताकदीने त्या भागामध्ये विकासाच्या निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल, हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। आज सगळेजण भारतीय जनता पार्टीचे परिवाराचे सदस्य आहेत, बूथ प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, काही उमेदवारांच्या परिवारातले लोक आहेत। आपल्याला विनंती करेल की उद्याचे 8 दिवस आपण सगळेजण व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आपण सगळ्यांना संपर्क साधा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विनंती करा। आपण